चित्त पांडुरंगा झुरतसे आठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मनी कै ऐसा पात्र होईन लाभासी कै ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेसी तृष्टाईल नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मनी तुका म्हणे धन्य मानिन संचित तुका म्हणे धन्य मानिन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही म्हणी विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत महायोग पीठे कटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल दशा येईन माझे अंगा कै ऐसी दशा येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा सोपा, केवळ आणि केवळ 4 चरणाचा पण स्थिती प्रकरणातला अभंग या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे. अभंग अतिशय गोड आहे, अभंग चिंतनीय आहे आणि मला असं वाटतं आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्या कमी वेळामध्ये आपल्याला पूर्णपणे अभंग कसा सोडवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की गायनाचार्य असू द्या, मृदुंगाचार्य असू द्या, कीर्तन श्रोते असू द्या, आपल्या सर्वांनाच विनंती आहे, जोपर्यंत माझं जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत अनर्थ बडबड तुम्ही करायची नाही, व्यर्थ बडबड कोणी करायची नाही. यदा कदाचित आपण बोललात आणि माझ्याकडनं अपमान झाला तर वाईटही वाटून घ्यायचं नाही. म्हणून आपला अपमान होऊ नये याच्यासाठी तुम्ही सावध राहणं अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय भगवान परमात्म्याला विनंती करतात, ती स्थिती निर्माण व्हावी याच्याकरता तुकोबाराय देवाला विनंती करतात. तुकोबारायांनी देवाला विनंती करावी कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. मी नेहमी सांगत असते, परमेश्वराचं वर्णन करायचं असेल तरी अधिकार पाहिजे, देवाला काहीतरी सांगायचं असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याची स्तुती करायची असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याची निंदा करायची असेल तरी अधिकार पाहिजे, एखाद्याला उपदेश करायचा असेल तरी अधिकार पाहिजे आणि एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तरी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय प्रश्न विचारता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाची निंदा करता येत नाही आणि अधिकाराशिवाय कुणाची स्तुती करता येत नाही. ज्या अर्थी तुकोबाराय भगवान परमात्म्याला विनंती करतात त्या अर्थी तुकोबारायांचा वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा अधिकार आहे, खूप मोठा अधिकार आहे. महाराज किती मोठा अधिकार आहे सांगताय का? वारकरी संप्रदायाचा कळसच तुकोबाराय आहे. कदाचित मला असं वाटतं काल तुम्ही सर्वच जण कीर्तनाला असाल, होते का सर्वजण? नव्हते का? याच्यापेक्षा निम्मे तरी होते की नाही? बरं ठीक आहे. जेवढे होते त्यांच्यासाठी माझा प्रश्न असा आहे, कालच्या कीर्तनकार महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? गायनाचार्य सोडून सगळे बोलतील कारण ती ड्युटी आपली पूर्ण करावीच लागणार आहे. तुम्ही सर्वांनी एवढं जरी लक्षात राहिलं तरी फार झालं, खूप झालं महाराज. बरं आज कोणता अभंग आहे माहिती आहे ना? नाही का? बरं ठीक आहे, हे महत्वाचं उत्तर आहे. बाकीचं जाऊ द्या, पण तुकाराम महाराजांचं एवढं तरी सांगितलंय बरं का? आमच्या मौन भाऊंनी सांगितले उत्तर तुकाराम महाराजांचं आहे. लक्षपूर्वक ऐकतात, ऐका. वास्तविकता आजचा अभंग तुमच्या जर लक्षात राहिला नाही आणि तुम्हाला जर कोणी विचारलंच कुणाचा अभंग घेतला होता आणि तुमच्या सर्वांच्याच मुखाला माझ्या तुकोबारायांचं नाव जरी आलं तरी यम सुद्धा घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन तुकोबा समर्थ केला पुरुषार्थ, केला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम सुद्धा कापतो इतकं तुकोबारायांच्या नामात सामर्थ्य आहे आणि त्या तुकोबारायांचा अधिकार आहेत महाराज. एकंदरीत तुकोबारायांनी हा अभंग गाथ्यात लिहून आपल्या सर्वांवरच उपकार केलेले आहे, बरोबर आहे की नाही? हे बघा, हे गायनाचार्य सुंदर गातात पण खरं तर मला असं वाटतं महाराज, जर यदा कदाचित संतांनी गाथाच लिहिली नसती तर तुम्ही काय गायले असतात? किती राग येत असते आपल्याला. संतांची गाथाच नसती तर आपण काय गायलो असतो?
मी खूप पोपटासारखी बोलते, लोक म्हणतात वक्तृत्व चांगलंय, बोलतात चांगलं, कीर्तन चांगलं करतात, पण माझ्या संतांनी जर अभंगच लिहून ठेवले नसते तर मी काय बोलले असते. तुक म्हणे थे भजन प्रमाण, तुक म्हणे थे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. तुक म्हणे जाणावे ते, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इथे प्रमाणित महाराज. मला एक सांगायचे, आम्ही सर्वजण बोलतो हे केवळ आणि केवळ संतांचे आमच्यावर उपकार आहे. सर्व गायनाचार्य, सर्व मृदुंगाचार्य, सर्व वारकरी, सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व श्रोते मंडळी, सर्वांवर जर कुणाचे उपकार असेल तर ते संतांचे उपकार आहे. हे पोरांना शांत बसवा. जेवणाची गडबड असली की यांची गडबड जास्तच असते. ऐका, मला सांगायचं एवढंच आहे, संतांनी आमच्यावर उपकार केलेले आहे. संतांनी जे आम्हाला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? कोणीच नाहीत महाराज. कारण सांगते ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? खरं बोलायचं, सगळ्यांना खरं बोलता येतं ना. पुरलंय का? तुमचं जाऊ द्या, महिला मोला हो तुम्ही. उरलंय का? अजिबात नाही. आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे सरकार निवडून आलं तर राहू, पण नाही आलं तर सावत्र होऊ की नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही महाराज. हे बघा, ज्याला निवडून यायचंय ना, निवडून येईपर्यंत गावातल्या रस्त्यांची खड्डी बुजवतो, आणि एकदा निवडून आला की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, काही घेणं देणं नाही. बरोबर आहे की नाही? रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का हो? अजिबात नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही, आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरते आमच्या डोक्यात? माणसं आमच्याकडे येतात हो, काही काही अभिमानी माणसं. ताई 40 वर्ष पठ्याचे कीर्तन ऐकण्यात गेले, 40 वर्ष पठ्याचे कीर्तन ऐकण्यात गेले आणि पठ्याचा अभिमानच गेला नाही, ते ऐकून काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? 40 वर्ष परमार्थ केला आणि निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे मला? आणि सध्या लोकांना सगळ्यात घाण सवय लागली, कशाची? निंदा करायची. कीर्तनाला येतानाही चावळत येतात आणि जाताना सुद्धा. तसं करू नका बरं का, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. पण एक सांगू तुम्हाला, लोकांचा स्वभाव मला परफेक्ट माहित पडलाय दादा. आता तुम्ही बघा, 2 तास माझं कीर्तन ऐकतील आणि मी इथून गेले की माझंच कुटाळ करतील. हा लोकांचा स्वभाव आहे. पण एक लक्षात ठेवा, आपली कोणी निंदा करत असेल ना, ते आपल्यासाठी 100% चांगलं आहे. का? बिना साबणीचा मळ निघतोय ना, हरकत काय? हरकत काय? लक्षात ठेवा, जो वर्गणी मागतोय ना त्याला लोक नाव ठेवणार, पण नाव ठेवणाऱ्याचं काय जातात महाराज? उलट तुम्ही देवासाठी मागाच. याचं कारण आहे, तुम्ही देवाचं करत राहा, तुमची निंदा करणारी तुमचं पाप धुण्याचं काम आपोआप करत राहतात. आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारी कोणीतरी निंदक असावाच महाराज, एक तरी असावा. निंदकाचे घर असावे शेजारी. मग 40 वर्ष परमार्थ केला, निंदा करणं सोडलं नाही, त्याला काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला, मनातला द्वेष केला नाही, त्याला काय अर्थ आहे? म्हणून लक्षात ठेवा, संतांनी जे दिलंय ते या जगात कोणी देऊ शकत नाही महाराज. ऐका, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? कान जागे ठेवून ऐका. जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात.
जीवनामध्ये किती दुःख झालं तर आमचे संत त्या दुःखापासून दूर करण्याचं साधन आहेत महाराज. आणि संतांनी जे दिलंय ते कोणी नाही देऊ शकतो. ऐका, मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात. कृपादान केले सुरती, कृपादान केले कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, कल्पापर्यंत संपत नाही इतकं कृपादान संतांनी केलं. एकंदरीत आजचा अभंग लिहून तुमच्या आमच्यावर कृपादानच केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला आजच्या अभंगामध्ये विनंती करतात महाराज. खरं तर स्थिती प्रकरणातला अभंग आहे. देवाला विनंती करतात की हे देवा, ती दशा मला निर्माण होऊ दे. आणि ऐका, परमार्थामध्ये दशा निर्माण झाली पाहिजे बरं का. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही. परमार्थातली ती दशा निर्माण करायची असेल तर प्रपंच कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा हे मानवाला कळालं पाहिजे. प्रपंच कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा. शास्त्रकार सांगतात, प्रपंच करणारे आणि प्रपंच करताना प्रपंच हा अधगामी करावा आणि परमार्थ करताना परमार्थ करणाऱ्याने परमार्थ हा ऊर्ध्वगामी करावा. ऊर्ध्वगामी आणि अधगामी ही शास्त्रीय परिभाषा आहे. पण सोपं सांगायचं म्हटलं तर प्रपंच करताना प्रपंच करणाऱ्याने प्रपंच अधगामी करायचा म्हणजे खाली पाहून करायचा आणि परमार्थ करताना परमार्थ करणाऱ्याने परमार्थ ऊर्ध्वगामी करायचा म्हणजे वर पाहून करायचा. वर पाहून करायचं म्हणजे असं आबळक पाहून नाही करायचं. काही लोक म्हणशील असं पाहून करायचं का? अजिबात नाही. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. कारण जेव्हा एका शब्दाचे दोन अर्थ निघतात त्याला व्याकरण परिभाषेमध्ये श्लेष अलंकार म्हणतात. आणि ऐकणाऱ्याची जबाबदारी आहे कीर्तनकाराने सांगितलेला शब्द आणि त्या शब्दाचा योग्य अर्थ ग्रहण करणं ही ऐकणाऱ्याची जबाबदारी आहे. जसं तुम्ही कीर्तनकारावर जबाबदारी टाकतात, कीर्तनकार वेळेत आले पाहिजे, त्यांनी फार 9च्या पुढे लांबवायला नको म्हणतात की नाही. काय फार भरड कथा सांगायला नको, कीर्तनकाराने व्यवस्थित अभंग सोडवला पाहिजे, अभंगाच्या पलीकडे बोलायला नको, जास्त गायन करायला नको, अशी लोकांची भावना आहे. कीर्तनकार वेळेत आले पाहिजे आणि कीर्तनकाराने फार मोठमोठाले पाकिटं मागायला नको असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं की नाही? तसं तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकतात तशी तुमची सुद्धा जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? कीर्तनकाराने सांगितलेला शब्द आणि त्या शब्दाचा योग्य अर्थ ग्रहण करणं ही ऐकणाऱ्याची जबाबदारी आहे. कारण आपली मराठी भाषा अशी आहे ना, एका शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात. तुम्ही बघा किती शब्द सांगायचे. ऐका, असं 45 लोकांचं एकत्र कुटुंब होतं. किती? तुम्ही ऐकताय ना सगळेजण? भूक नाही लागली ना कोणाला? हा, आता लागली तरी काही विलाज नाही त्याला. पण ऐका, किती लोकांचं कुटुंब होतं? 45 लोकांचं एकत्र कुटुंब होतं. सध्या महाराष्ट्राला काही रोग आला कुणास ठाऊको, एकत्र राहिलाच नाही म्हणतात महाराज. तुम्ही पहा, आता मुलगी पाहायला गेली ना, ती म्हणते एकुलतं एक असेल तर लग्न करीन. म्हणजे याचे दोन्ही त्यानं का दुसरं म्हसोबाला सोडायचं का? फार मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही बघा, पहिलं एकत्र कुटुंब बघून मुलगी द्यायची बाबा, बरोबर आहे की नाही? का? कारण एकत्र कुटुंबामध्ये सुसंस्कार रुजलेले असायचे, एकत्र कुटुंबामध्ये दबाव असायचा, एकत्र कुटुंबामध्ये संस्कृतीची जोपासना असायची, एकत्र कुटुंबामध्ये कुणाचा तरी धाक असायचा. म्हणून एकत्र कुटुंब बघून मुलगी द्यायची महाराज. असं एकत्र कुटुंब होतं 45 लोकांचं. पण त्या कुटुंबामध्ये ती सासू मोठी कडक होती. आणि सध्या सासूने कडक असणं काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे की नाही? सध्याच्या सासा कशा आहे माहिती आहे का? नवीन सून आली की तिला फार डोक्यावर घेतात. मग ती मिरे वाटायला लागली की अख्ख्या गावभर घराने सांगतात. त्याला काय अर्थ आहे? हे बघा, जिथं आई होता आलं पाहिजे तिथं झालं पाहिजे. आणि जिथे
सासूप्रमाणे स्ट्रिक्ट वागता आलं पाहिजे, तिथं वागताच आलं पाहिजे, कडकही वागलं पाहिजे, आईप्रमाणे प्रेम सुद्धा करता आलं पाहिजे. त्या 45 लोकांच्या कुटुंबामधली सासू मोठी कडक होती हो, फार कडक होती. त्या सासूने सगळ्या सुनांना बोलवून घेतलं आणि सगळ्या सुनांना सांगितलंय, बघा बाहेरची सगळी कामं तुम्ही करायची, म्हणजे पाणी तुम्ही भरायचं, भांडी तुम्ही घासायची, धुणं तुम्ही धुवायचं, अंगण तुम्ही सारवायचं, झाडायचं तुम्ही, शेण काढायचं तुम्ही, सगळं तुम्ही करायचं, पण घरातला स्वयंपाक मी करणार. का? कारण माझ्या मुलांना कुणाच्या हातचं आवडत नाही, म्हणून मी स्वयंपाक करणार. सगळ्या सुनांना पटलं. सासूबाईनं काय केलं महाराज ऐका, भाजी शिजत टाकली. भाजी आता 45 लोकांना भाजी शिजत टाकली, म्हणजे ते काही एवढंसं पातीलं असेल का? भलं मोठं पातीलं. भाजी शिजली, भाजी उकळली, भाजीचं पातीलं असं धरलं, बाजूला काढून ठेवलं आणि भाकरी थापायला सुरुवात केली. पण नवीन आलेली सुनबाई, तिच्या वाट्याला काही कामच उरलं नाही. ती गेली, ती म्हणली, आत्या सर्वांनी कामं वाटून घेतले, मी काय करू? तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्या आत्याचं काही लक्ष नव्हतं. ती सारखी त्या भाजीकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची, भाजीकडे पाहायची. तिनं उभ्या आयुष्यात कधी एवढी भाजी पाहिली नव्हती हो, पण ती सारखी भाजीकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची. आत्या म्हणली, का ग तुला काही काम नाही? ती म्हणली, काम तरी काय करू ते तरी सांगा. सगळी कामं वाटून गेले. आत्या म्हणली, एक काम कर, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणून शेंगदाणे घे आणि भाजीत बस. काय सांगितलं तिला? तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा बरं का. हा, काय सांगितलं? शेंगदाणे घे आणि भाजीत बस. तिनं शेंगदाण्याचा डबा घेतला, डबा, आणि ती उकळलेली भाजी तिच्यात जाऊन बसली. पाहता काय भाजली काय? शेंगदाणे घेऊन भाजीत बस म्हणजे उकळत्या भाजीत बस का? नाही ना. त्याचा योग्य अर्थ काढायचा की नाही. आता किती सांगू महाराज तुम्हाला, केवढं सांगू, आता काय सांगायचं तुम्हाला ऐका. सासूबाईनं जावायला निमंत्रण दिलं. आता जावायला निमंत्रण म्हणलं, जावायचे किती लाड असतात तो. ज्याचं एकुलता एक आहे त्याला माहिती असेल महाराज. ज्याचे 4 आहे त्याचे हालच राहतात, पण ज्याचा एकुलता एक आहे त्याचे फार लाड. पर आच्छरदाणी, मच्छरदाणी, गुलाब पाणी, 4-5 माणसांची तानातानी एवढे जावायचे लाड. हा, किती लाड असतात तुम्ही पहा ना. नाकाचा मोती ठेवील गहाण, राखील जावयाचा मान. काय जावयाचे लाड महाराज. जावाई बुवाला सांगितलं, जावाई बुवा बरेच दिवस झाले तुम्ही काही जेवायला आले नाही, या जरा जेवायला. सुनबाईला सांगितलं, जावई बुवा खूप दिवसांनी येत आहेत, म्हणून आता स्वयंपाक करायचा आहे. सुनबाई म्हणली, काय स्वयंपाक करायचा? म्हटले, बघ महत्वाचे पाहुणे येणार म्हटले की आपल्याकडे काय स्वयंपाक करतात महाराज? वा वा वा, पुरणपोळी करतात, बरोबर आहे की नाही? पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा. सुनबाईला सासूबाईनं सांगितलंय, बघ भजे मी तळते, कुरड्या मी तळते, भात मी करते, सार मी करते, सगळं मी करते, तू फक्त एकच काम कर, एवढं पुरण घेऊन वाटून दे. हा, उशिरा का होईना करण लावून घेत चला, पण ऐका काय सांगितलं महाराज तिला? पुरण घे वाटून दे. महाराज काय सांगू तुम्हाला, तिनं घेतलं, अर्धा तास झाला, अर्धा तास. सासूबाई म्हणली, सुनबाई पुरण आण ना. ती म्हणली, आत्या वाटून दिलं ना. अगं हो, वाटलं तेच आण. ती म्हणली, आत्या वाटून दिलं ना. आत्या म्हणली, कसं वाटलं? ती म्हणली, गल्लीतले सगळे पोरं बोलवले, सत्यनारायणाच्या प्रसादासारखं वाटलं. आता मला सांगा, पुरण घे आणि वाटून दे, याचा अर्थ गल्लीतल्या पोरांना वाट का? किती सांगू महाराज, आता काय सांगायचं. सगळे विद्यार्थी बसले तो, आणि वर्गात बसल्यानंतर सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलंय, बघा उद्या सगळ्यांनी येताना म्हशीवर निबंध लिहून आणायचं. काय सांगितलं? तुम्ही नीट लक्षात ठेवा बरं का. म्हशीवर निबंध लिहून आणायचं. सगळे विद्यार्थी गेले, प्रत्येकाने निबंध लिहिला. म्हशीला 4 पाय असतात, 1 शेपूट असते, 2 कान असतात, म्हैस दूध देते, दुधापासून दही बनतं, तूप बनतं, लोणी बनतं, सगळं व्यवस्थित लिहिलं. सगळे विद्यार्थी आले आणि आल्याबरोबर सरांनी विचारलं, का रे सर्वांनी निबंध लिहिला का? सरांना सगळ्यांनी सांगितलं, सर आम्ही सर्वांनी निबंध लिहिला. सगळ्यांचं चेक करत 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 अगदी मात्र कडेला गेले. कडेला ते विद्यार्थी बसलेलो होतो कोपऱ्याला. आता कोपरा पाहून कोण बसतं? जे मठ्ठाड असतं तेच कोपरा पाहून बसतं. म्हणजे मागं नका पाहू तुम्ही, मी वर्गातलं सांगते ऐका. आता कसं आहे माहिती का, कीर्तनात शक्यतो कोपरा पाहून बसणारे, ज्यांना पुडी खायची तेच कोपऱ्यात बसतात, म्हणजे थुकायची व्यवस्था म्हणून. आता इथं बसायची व्यवस्था नाही म्हणून ठीक आहे, पण मी बाकीच्या गावचं सांगते. पण ते कोपऱ्याला बसलेलं. सर सगळे मग हे चेक करत करत त्याच्यापर्यंत गेले. त्याला विचारलं, गेले कोणापर्यंत? मठ्ठाडापर्यंत का? बरं ठीक आहे ऐका. त्याच्यापर्यंत गेले, कोपऱ्याला बसलेलं होतं. सरांनी विचारलं, तू निबंध लिहिला का? ते म्हणलं, नाही लिहिला सर. अरे पण सर्वांनी लिहिला, तू का नाही लिहिला? ते म्हणलं, नाही लिहिला सर. अरे पण का नाही लिहिला? ते म्हणलं, सर त्याचं काय ना असं झालं. म्हणे कसं झालं? म्हणे वही घेतली, पेन घेतला आणि म्हशीवर निबंध लिहायला बसलो, म्हैस उदाळली, लिहिताच आलं नाही. आता मला सांगा,
म्हशीवर निबंध लिहून आणा, याचा अर्थ तिच्यावर बसून लिहून आणा का? त्याचा योग्य अर्थ काढला पाहिजे की नाही महाराज? पण अशी मराठी कितीतरी शब्द आहेत महाराज, जिकडे वळवले तिकडे असे कितीतरी शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात. तसा प्रपंच अधगामी करायचा आणि परमार्थ ऊर्ध्वगामी करायचा. वरती पाहून करायचा म्हणजे नेमका कसा करायचा ऐका. वरती पाहून परमार्थ करायचा आहे, खाली पाहून प्रपंच करायचा आहे. पण आपलं झालंय काय माहितीये का? आपण सगळं उलट करतोय महाराज. प्रपंचामध्ये वरती पाहतो आणि परमार्थामध्ये खाली पाहतो. बघा तुम्ही, प्रपंचात वरती पाहतो, त्याचा झाला माझा कधी होईल, त्यानं बंगला बांधला मी कधी बांधेल, त्यानं गाडी घेतली मी कधी घेईल, त्याच्याकडे एवढे माझ्याकडे का नाही. आणि एक लक्षात ठेवा, प्रपंच कितीही करा आणि कसाही करा, पण प्रपंचामध्ये समाधान नावाची गोष्ट अजिबात नाही महाराज, अजिबात नाही. प्रपंच येतो त्याच्यात कसलं समाधान शोधतायत ऐका. भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये गोड विषय आला, फार गोड आहे. तुम्हाला कधी वाचायला मिळालं ना तर ययाती वाचा, फार सुंदर आहे. ययातीची कादंबरी आहे. तुमच्याकडे नसेल पुस्तकं, गुगलवर सर्च केलं ना तरी अतिशय सुंदर आहे. माणूस गुंतत चालतो त्याच्यात, फार सुंदर आहे. पण ते ययातीचा विषय भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये आला. त्या ययातीचा विवाह देवयानी बरोबर झाला. देवयानी माहिती आहे तुम्हाला? महिला मंडळ, स्टार प्रवाहावरची नाही बरं का, ती संग्रामची आठवली असेल तुमच्यासाठी, काय पण अजिबात नाही, ही इकडे आणायची नाही, ही भागवतातली सांगते बरं का. ती देवयानी ही ऋषी मुनींची कन्या महाराज. ती देवयानी, तिच्या बरोबर कुणाचा विवाह झाला? ययातीचा. आणि त्या देवयानी बरोबर शर्मिष्ठा ही दासी म्हणून गेली. पण ती दिसायला अतिशय सुंदर, कारण ती राजकन्या होती. संचित तिला भोगावं लागलं, केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागलं, म्हणून तिला दासी म्हणून जावं लागलं. पण इतकी दिसायला सुंदर होती, इतकी सुंदर होती की ययातीची नजर त्या शर्मिष्ठेकडे गेली. आणि ययातीमध्ये आणि शर्मिष्ठेमध्ये संबंध प्रस्थापित झाला. ऐकता ना तुम्ही सगळे? तुम्ही पुढे सरका ना, या, त्यांना जागा द्या. ते कसं वेळ पाहून येत असतात. या, सरका सरका पुढं. विठ्ठल कुठपर्यंत आलो होतो दादा? देवयानीला कळालं, वा शाबास. ऐका, ययातीमध्ये आणि शर्मिष्ठेमध्ये संबंध प्रस्थापित झाला आणि तो कळाला देवयानीला. देवयानी रडत 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 निघालीत महाराज. आणि ऋषीमुनींनी देवयानीच्या डोळ्यात पाणी पाहिलं. एक लक्षात ठेवा, बाप सगळं सहन करू शकतो, पण मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी बाप सहन करू शकत नाही. बापाचं प्रेम आपल्यावर खूप असतो. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुलींना माझी विनंती आहे, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, प्रोफेसर व्हा, कलेक्टर व्हा, पण आपल्या बापाची इज्जत जाईल असं कधीच वागू नका. कारण आपल्या बापाची इज्जत घरातल्या तरुण मुलीच्या हातात असते. लक्षात ठेवायचं, चुकीचा पाऊल टाकायचा नाही. ज्या दिवशी तुम्ही चुकीचा पाऊल टाकाल त्या दिवशी आपल्या बापाला चौकात सुद्धा उभं राहता येत नाही. ज्यानं कष्टानं काबड कष्टानं आम्हाला शिकवलंय, मोठं केलंय, मुलगी चुकली की त्या बापाचं काहीच खरं नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, खूप शिका, पण आपल्या बापाची इज्जत गमवायची नाही. आणि बाप आपल्यावर खूप प्रेम करत असतो. सगळ्यांचं प्रेम एका बाजूला आणि मुलीवरचं बापाचं प्रेम एका बाजूला. खूप प्रेम असतं बापाचं. ऋषी मुनींनी पाहिलं देवयानीला रडताना. काय झालं देवयानी? रडायला काय झालं? देवयानी घडलेली हकीकत सांगू लागली महाराज. सगळं सांगितलं. असं असं घडलं बाबा. एक लक्षात ठेवा, मला नवरा राजा पाहून दिला नसता तरी चाललं असतं बाबा. बिन तक्रार संसार केला असता बाबा. राहायला घर नसतं तरी चाललं असतं बाबा. झोपडीत राहून प्रपंच केला असता बाबा बिन तक्रार. कपडे लत्ते नसते चांगले तरी चाललं असतं बाबा. फाटक्या कपड्यावर संसार केला असता बिन तक्रार. खायला दोन्ही टायमाचं नसतं तरी चाललं असतं बाबा. भाजी मिरचीवर दिवस काढले असते बाबा बिन तक्रार. सगळं सहन केलं असतं बाबा. सगळं सहन केलं असतं बाबा. पण नवऱ्यानं केलेला विश्वासघात कसा सहन करू बाबा? कारण पत्नी सगळं सहन करू शकते, पण नवऱ्यानं केलेला विश्वासघात पत्नी कधी सहन करू शकत नाही. म्हणून पुरुष मंडळी एक विनंती आहे,
तुमच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, पंढरपूरची वारी करतात, त्र्यंबकेश्वरची वारी करतात, सकाळी काकडा म्हणत असाल, संध्याकाळी हरिपाठ करत असाल, रोज कीर्तन ऐकत असाल, पण हा सगळा परमार्थ करत असताना एखाद्या सुंदर स्त्रीकडे तुमची जर वाईट वासनेनं नजर जात असेल तर तुमच्या परमार्थाला शून्य मात्र किंमत आहे दादा. तो परमार्थ काही कामाचा नाही महाराज. कितीही वाऱ्या केल्या तरी तो परमार्थ काहीच कामाचा नाही. कितीही तुम्ही गायनाचार्य असू द्या, मृदुंगाचार्य असू द्या, कीर्तनकार असू द्या, पण तुमची चुकीची नजर जात असेल तर आपला परमार्थ काही कामाचा नाही. म्हणून लॉयल राहायला शिका, एकनिष्ठ राहायला शिका. म्हणून स्त्री सगळं सहन करू शकते, पण नवऱ्याचा विश्वासघात पत्नी सहन करू शकत नाही. देवेणी रडू रडू लागली, सांगू लागली, बाबा काय करावं काही सुचत नाही. ऋषीमुनींनी सगळं ऐकलं. ऋषीमुनींच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, हे यात माझ्या मुलीचा विश्वासघात केला, माझा तुला श्राप आहे, अजन्म तुला वृद्धत्व प्राप्त होईल. भर तारुण्यामध्ये ययाती म्हातारा झाला महाराज. भर तारुण्यात म्हातारा झाला, केस पांढरे झाले, कातडी गोळा झाली. ययातीला कळलं आपल्याला श्राप कोणी दिला. ययाती रडत रडत निघाला, ऋषीमुनी चुकलं माझं, मला माफ करा, दिलेला श्राप मागे घ्या. बाबा ययाती, तोंडातनं गेलेला शब्द आणि दिलेला श्राप मागे घेता येत नाही, तुला भोगावा लागणार आहे. रडायला लागला ययाती. उभं आयुष्य म्हातारपणात कसं काढावं कळेना. रडत असताना देवेणीची नजर त्या ययातीकडे गेली. महाराज ऐका, ज्या पत्नीवर घाणेरडे जोक करणारे आपण आहात, कितीतरी लोक आहेत महाराज. आम्ही विचार करा, इन्स्टाला असेल, फेसबुकला असेल, त्या पत्नीवर वेगवेगळ्या प्रकारचे जोक लिहिल्या जातात, विनोद केल्या जातात. ती माहेरी जावी म्हणून वाट पाहणारी लोक आहेत. पण लक्षात ठेवा, जन्मदात्री आई गेल्यानंतर जन्मभर सांभाळणारी तुम्हाला केवळ आणि केवळ पत्नी आहे. म्हणून पत्नीवर हसत बसू नका, चुकीचे जोक करत बसू नका. त्या देव्यानीनं पाहिलं ययातीला रडताना, आणि एवढं सगळं सोसलेलं असताना सुद्धा ती देव्यानी पतीच्या डोळ्यात पाणी पाहिलं. आणि एक लक्षात ठेवा, पत्नी सगळं सहन करू शकते, पण पतीला रडताना पत्नी जास्त वेळ सहन करू शकत नाही. देव्यानीनं पाहिलं आणि ऋषीमुनींना सांगितलं, बाबा चुकले असतील माझे पती, बाबा चुकले असतील, दिलेला श्राप मागे घ्या. चुकतो तोच माणूस असतो ना बाबा, दिलेला श्राप मागे घ्या. बाई देव्यानी, अगं तोंडातनं गेलेला शब्द बाहेर नाही घेतायत, मागं नाही घेतायत, काहीतरी करा बाबा, माफ करा. आणि मग बाबांनी सांगितलं, ययाती माझी देव्यानी विनंती करते ना, म्हणून लक्षात ठेव, कुणाचं तरी तारुण्य तू घेऊ शकतो आणि संसार करू शकतो, पण ऐक, तू राजा आहे, कोणाकडे जाशील, बळजबरी करशील, तारुण्य मागशील, जमणार नाही. ज्याच्याकडनं तारुण्य घ्यायचं तो तुझ्या घरातला असला पाहिजे. ययाती घरी गेला, सगळ्या मुलांकडे भीक मागू लागला. सगळी मुलं उभी, सगळ्या मुलांना सांगितलं, पुराव तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या, मी संसार करतो, तुम्ही वाऱ्या करा. काय बाप आहे महाराज, काय बाप आहे. सगळ्या मुलांनी पावलं मागे घेतली. एकच मुलगा उरला, त्याचं नाव होतं पुरू. पुरूनं सांगितलं, बाबा मागून मागून काय मागितलं, तारुण्य. माझं तारुण्य दिलं. पुरूचं तारुण्य घेतलं महाराज. ययातीनं थोडा नाही, तिडका नाही, 10,000 वर्ष संसार केला. किती झोपा नाही लागल्या ना तुम्हाला? ऐका, किती वर्ष संसार केला? 10,000 वर्ष संसार केला. 10,000 वर्ष संसार करून तरी त्या संसारामध्ये समाधान नावाची गोष्ट मिळाली नाही हो, अजिबात समाधान मिळालं नाही. ययातीनं विचार केला, उभं आयुष्य संसारात घातलं, त्या संसारात समाधान नाही, अशा प्रपंचाला मी तिलांजली वाहतो. पुरूचं घेतलेलं तारुण्य पुरूला परत देऊन टाकलं, कारण संसारात सुख नाहीत महाराज, संसारात समाधान नाही. प्रपंच कितीही करा आणि केवढाही करा तरी त्याच्यात समाधान नाही. विषय भोगीता कोणा तृप्त झाला, विषय भोगीता कोण तृप्त झाला, विषय भोगीता कोण तृप्त झाला, विषय भोगीता कोण तृप्त झाला.
सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी जैसा किंवा अग्नी कोठे. ऐका, विषयामध्ये तृप्ती नाही. जसं अग्नीमध्ये इंधन टाकलं की तो भडका घेतो, तसा विषय भोग आहे. कितीही भोगला तरी त्याच्यात समाधान नाही. प्रपंच कितीही केला आणि केवढाही केला तरी त्याच्यात समाधान नाही. अजिबात. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, कोठे सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बाधा वाटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. कुठं सुख नाहीयेत महाराज, अजिबात नाही. प्रपंचामध्ये समाधान नावाची गोष्ट नाही. तरी सुद्धा आमच्या मनाला वाटतं त्याच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे का नाही, त्याच्याकडे एवढा मोठा बंगला आहे, माझ्याकडे का नाही. आपल्या मनाला वाटतं ना. तुम्ही सगळे खरं बोलतात का? खरं इथं तरी हा म्हणा ना, थोडा वेळ का होईना बोलतात ना सगळे खरं. अगदी खरं बोलायचं. एक प्रश्न तुम्हाला विचारते, खरं खरं उत्तर द्यायचं. ऐका, तुमच्या मनाला असं वाटत नाही का आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं? वाटतं ना? खरं बोलायचं. खरं बिना पैसे खर्च करता जर झाले तर वाटल महाराज. नाही वाटत? तुम्ही एकटे वेगळे काय? तुमचं जाऊ द्या, मला सुद्धा वाटतं कधी कधी. अहो, माझ्या मनाला वाटतं कधी कधी मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं. वाटतं माझ्या मनाला. पण ऐका, माझं प्रारब्ध मला सांगते तू गपचूप कडाकडाने कीर्तन कर. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, तुमच्या मनाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्यात जास्त महत्व आहे. मनाचं काय? महत्वाचं नाही. मनाचं काय घेऊन बसलात? मन आज इथे उद्या कुठं, त्याचा काय भरोसा? कीर्तनात बसल्या बसल्या मन घरी जाऊन येतो. घराला कुलूप लावलं की नाही? खरं सांगा, वाटतं? खरं सांगू महाराज, इतकं तत्परतेने प्रमाण उचललं ना, खरंच तुम्ही चपळ आहात. हा, खरंच. आणि कमी शरीराची माणसं चपळच असतात. तुम्ही बघा, जड नाही ना, चपळ आहे. किती तत्परतेनं काही काही अंदाज घेतं, उचलू की नको, उचलू की नको, असं हा हवामानाचा अंदाज घेतात. पण नाही, त्या त्या विषयाला तिथं तिथं परफेक्ट देणं अत्यंत महत्वाचं असतं. इतकं पटकन उचललं ना, अतिशय गोड. ऐका, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. यायलाही वेळ लागत नाही, जायलाही वेळ लागत नाही. कुणाला? मनाला.
म्हणून मन काय विचार करतं याला महत्व नाही, तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला फार महत्व आहे, फार महत्व आहे. मनाला नेहमी वाटतं तो श्रीमंत हा श्रीमंत, पण तुमच्या प्रारब्धात असेल तर ऐका. शास्त्रकार फार गोड वर्णन करतात बरं का. मनसा चिंतितम कार्य दैवम अन्यत्र चिंते राजकन्येन प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता. फार गोड वर्णन केलं बरं का. ऐका, मी एक एक शब्दाची फोड करून सांगते. कधी कधी काय होतं, आम्ही श्लोक म्हणून जातो, एखादी ओवी म्हणून जातो, पण त्याची फोड करणं राहून जातं आणि लोकांना नेमकं कळत नाही, डोक्यावरून जातं. म्हणून एकूण एक शब्द, उशीर झाला तरी चालेल, पण एकूण एक शब्द सोडवते. मनसा चिंतितम कार्य दैवम अन्यत्र चिंते. म्हणजे काय, तुमचं मन काय विचार करतं, तुमचं मन काय चिंतन करतं याला महत्व नाही, तुमचं दैव, तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्यात जास्त महत्व आहे. उदाहरण बघा किती गोड दिलं. राजकन्येन प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता. दृष्टांत आहे बरं का, फार गोड दिलं उदाहरण. ऐका, एक राजाची कन्या होती, उपवर झाली, लग्नाच्या वयात आली. आणि बापाला सगळ्यात जास्त भीती कधी वाटते हो, मुलगी लग्नाच्या वयात आल्यावर. ते फार जपून करण्याचं काम आहे दादा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तरुण मुलगी घरात सांभाळणं म्हणजे काचेचं भांड आहे. काचेच्या भांड्याला तडा गेला की त्याला फॅब्रिक्विकनी चिटकवता येत नाही, अजिबात नाही. एकदा तरुण मुलीची इज्जत गेली की पुन्हा परत आणता येत नाही. म्हणून तरुण मुलगी सांभाळणं सगळ्यात कठीण आहे, खूप कठीण आहे. म्हणून ऐका, राजाची मुलगी उपवर झाली, लग्नाच्या वयात आली. राजाने ज्योतिषाला बोलवलं, ज्योतिषाला सांगितलं, ज्योतिषी बुवा माझ्या मुलीचं लग्न करायचंय, कसं होईल काय होईल पटकन उत्तर द्या. त्याला बसायला पाठ दिलात महाराज, त्याचं खानपान झालं. ज्योतिषानं सांगितलं, राजेसाहेब जोपर्यंत मी तुमची मुलगी पाहत नाही तोपर्यंत तिचं भविष्य मी सांगू शकत नाही. राजआज्ञा झाली, मुलीला बाहेर बोलवलं. मुलगी इतकी सुंदर होती महाराज, इतकी सुंदर होती, रूपवती, लीलावती, गोरीपान, अतिशय सुंदर होती. आणि त्या ज्योतिषाची नजर त्या मुलीकडे गेली. पापणी सुद्धा लवली नाही महाराज. आणि ज्योतिष मनातली मनात विचार करायला लागला, राजा कशाला कोणाला देतोय, मलाच दिली तर काय बरं होईल. कुणाच्या मनात काय येईल सांगता येत नाही बरं का. पण राजाला जर मी म्हंटलो मला दे, तर राजा मला फासावर देईल पण देणार नाही. आता काय करायचं. ज्योतिष हुशार होता आणि आपली लोक सध्या ब्राह्मणांच्या मागे, ज्योतिषाच्या मागे फार वेडी झालीत महाराज. सध्या तुम्ही पहा त्र्यंबक मध्ये किती गर्दी, काल सर्पदोष काढायला, नारायण नागबली करायला. आणि हात जोडून विनंती महाराज, माझं तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, काही गरज नाही हो. मी तिथली अवस्था पाहिली त्र्यंबक मध्ये, 200 लोकांची नारायण नागबली एक खटी. अरे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं, नाव वेगळं, रास वेगळी, काहीतरी वेगळं आहे. हा फक्त कमवण्याचा धंदा आहे महाराज, अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण आपल्या लोकाला कितीही सांगा, आपली लोक तिथं जाणारच. माझं तुम्ही ऐकणार, काय खरं बोलतात हरकत नाही, ऐकू नका. पण आतापर्यंत तरी हा म्हटले असते तर मला बरं वाटलं असतं. ऐकाल ना, ऐका. कुठपर्यंत आलो होतो आपण. जाऊ द्या, तुमचं लक्ष असंच राहू द्या आणि सत्य असेच करा, काही टेन्शन घेऊ नका. ऐका, ज्योतिषीबुवाने बघितलं आणि ज्योतिषीबुवा हुशार, त्याला माहितीये राजा आपला ऐकणार. ज्योतिषाने असा चौकण आखला महाराज, सगळे ग्रह, सगळे गुरु, सगळे मंगळ, सगळे एकत्र केलं आणि सांगितलं, राजे साहेब तुमची मुलगी कुळाचा नाश करणारी आहे. तिला जर घरात ठेवलं, एकतर आई तरी मरल नाही तर बाप तरी मरल. राजाची डोळेच पांढरी झाली. राजा म्हणला, आता काय करायचं, एक काम करा, हिला मारू बिरू नका. मग काय करा, लाकडी पेटार घ्या, पेटार, त्या पेटाऱ्यात तुमची पोरगी टाका आणि पेटार नदीला सोडून द्या. हुशार होतं महाराज, याला माहित होतं नदीच्या कडेला आपलीच कुटी आहे, याला माहित होतं, त्यानं सांगितलं. पण राजेसाहेब चिंतेत, प्रधान हुशार. प्रधानाने विचारलं, राजेसाहेब जसपासून ज्योतिष येऊन गेले तसपासून तुम्ही चिंतेत आहात, कारण काय. घडलेला प्रसंग सांगितलं व राजाने. तो प्रधान म्हणला, चिंता करायची गरज नाही, दुसरा ज्योतिष आणतो. दुसरा ज्योतिष आणला महाराज, त्याचा पाठ दिला बसायला. त्या मुलीचं भविष्य विचारलं, अतिशय सुंदर सांगितलं. दोन्ही कुळाचा उद्धार करणारी तुमची पोरगी आहे, ज्याच्या घरात जाईल तिथे लक्ष्मी प्राप्त होईल, चिंता करायची गरज नाही, तिला राज्य मिळणार आहे, तिला राजकारभार मिळणार आहे, अजिबात चिंता करू नका. मग त्यानं ऐकलं, राजाला आनंद वाटला आणि राजा प्रधानाला म्हटला, पहिल्या ज्योतिषाने तर असं सांगितलं, त्याचं काय करायचं. प्रधान म्हणला, त्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो. आणि ते पहिल्यापासून चालत आलं ना दादा. काय, राजापेक्षा प्रधान हुशार.
आणि आता मंत्र्यापेक्षा त्याचा पी जास्त हुशार आहे. किती खडी खायची आणि किती डांबर खायचं जेवढं त्याला माहिती तेवढं मंत्र्याला सुद्धा माहित नाही. वशीला डायरेक्ट मंत्र्याकडे लावायचं नसतो, वशीला पीएकडे लावायचं असतो. ऐका, तो जे काम करतो ना ते मंत्री नाही करत. आणि मग प्रधान हुशार, त्या प्रधानाने काय केलं महाराज, लाकडी पेटारं घेतलं. ऐकता ना तुम्ही सगळे, पेटारं घेतलं, पेटारं जिवंत पिसाळलेला वाघ धरून आणला आणि त्या पेटाऱ्यात बंद केला वा. आणि ते पेटारं नदीला सोडून दिलं, नदीला सोडलं. आणि वाटच पाहून होतं ना गिराईक, याला ते पेटारं दिसलं, यानं धोत्रासहित पाण्यात उडी घेतली बुवा. एवढं भांबवलं होतं ते, धोत्रासहित पाण्यात उडी घेतली, पेटारं असं बाहेर काढलं आणि मनाने विचार केला, राजकन्या मिळाली, राजकन्या मिळाली, राजकन्या मिळाली. बाहेर पेटारं काढलं, भला मोठा दगड घेतला, पेटारेवर टाकला. जिवंत पिसाळलेला वाघ, 4-5 दिवसापासून उपाशी असणारा वाघ, त्यानं जसं तोंड काढलं तसं याचं नरडच धरलं. ऐकताय ना तुम्ही, याच्या मनाने चिंतन केलं होतं राजकन्या मिळाली पाहिजे, पण याच्या प्रारब्धाने चिंतन केलं होतं याचा मृत्यू झाला पाहिजे. म्हणून राजकन्येन प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता. म्हणून तुमचं मन काय चिंतन करतं याला महत्व नाही, तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्यात जास्त महत्व आहे. तरी सुद्धा आमचं मन विचार करतं, का हो याच्याकडेच पैसा आहे आपल्याकडे का नाही, श्रीमंत श्रीमंत होऊ राहिला आणि आपल्याकडे पैसा का नाही. एक लक्षात ठेवा, आपण गरीब असाल ते आपलं प्रारब्ध, आपण श्रीमंत असाल तेही आपलं प्रारब्ध. ज्ञानोबाराय म्हणतात, भाग्यचीनी भडसे उद्यमाचीनी मिसे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. आणि मग हे प्रमाणेवर का, अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. या ओवीला जोडून हे प्रमाणित महाराज, ज्याच्या प्रारब्धात आहे त्याला मिळेल आणि ज्याच्या प्रारब्धात नाही त्याला देवानं जरी देण्याचा प्रयत्न केला तरी मिळू शकत नाही. महाराज, ज्याच्या प्रारब्धात आहे ना तो नको म्हटला तरी त्याला मिळेल, नको म्हटलं तरी मिळेल. ऐका, एक श्रीमंत माणूस होता, म्हातारा झाला बरं का, पण त्याला वारस नव्हता महाराज त्या श्रीमंतीला. आणि आता असंच आहे, जिथं चणे तिथं दात नाही, जिथं दात आहे तिथं, ज्याला 4-5 पोरं आहे त्याला एखादा एकर सुद्धा नाही, आणि ज्याला 100 एकर आहे त्याला एक पोरग सुद्धा नाही. हे असंच चाललंय महाराज. श्रीमंत माणूस, पैसे भरपूर, पण आता मरणाच्या दारात 70 ओलांडलेली. विचार केला कधी मरेल याची काही गॅरंटी नाही, पण एवढी संपत्ती आपण मेल्यानंतर हे नातेवाईक कुत्रे मांजरं खाण्यापेक्षा चांगल्याच्या हातात गेली पाहिजे. म्हणून त्यानं ठरवलं, आपल्या राज्याचा राजा चांगला आहे, सगळ्यांना दान करणारा राजा आहे, त्याच्या ताब्यात ही सगळी संपत्ती गेली पाहिजे. पण मी राजाला दिली तर राजा म्हणशील 7 दिवस पेटलं तर विजणार नाही एवढी प्रॉपर्टी माझी, हा मला भीक देतो, राजा रागवेल. असं काहीतरी करू की राजा आपली संपत्ती घेईल आणि राजाच्या हाताने आपल्याला मरण येईल. तुम्ही बोर नाही होते ना कोणी, ऐकताना सगळे बोर झालं की मला सांगा, आपण सब्जेक्ट बदलू, पण बोर नका हो. ऐका, फार महत्वाचा विषय. आणि मग राजाला द्यायला जायचं, राजाच्या हाताने मरण येईल, असं काहीतरी करू. महाराज ऐका, सभा भरली होती, राजाची सभा, राजेसाहेब सिंहासनावर बसलेले, सगळी लोक बसलेली होती. महाराज ऐका बरं का तुम्ही, ऐकताना सगळे, सगळी लोक बसलेली होती, सगळे इतके शांत बसलेले होते. महाराज हा त्या दरवाजात जाऊन गेटवर उभा होता. इतकी शांतता होती, इतकी शांतता होती. ऐका बरं, एवढी शांतता होती, दुसरं काही म्हणायचं नव्हतं मला, पण ऐका, एवढे शांत बसलेले होते, एवढे शांत बसलेले होते. हा गेटवर उभा होता, राजेसाहेब सिंहासनावर होते. आणि सिंहासनावर असताना यानं कुठलाही विचार नाही केला. महाराज यानं काय केलं माहितीये का, पायातली चप्पल काढली, चप्पल, आणि नाही म्हणून राजाच्या मारून फेकली, एवढीच दणकण फेकली बुवा. आणि मग वा, याला म्हणतात समय सूचकता बरं का. ऐका, राजाचा मुकुट खाली पडला, सगळे लोक त्याला मारायला धावले बरं का. कुणाला, ज्यानं चप्पल मारली होती त्याला, सगळे धावले. पण राजाची नजर बाबा त्या मुकुटाकडे गेली. पाहत होतो काय, मुकुटावर भला मोठा विंचू नांगीवर करून बसला होता. राजा म्हटला, हा भाग्यवान नसता तर मुकुट डोक्यावर असता, मुकुट डोक्यावर असतं तर विंचू आतमध्ये असता, आणि विंचू आतमध्ये असतं तर डंका मारला असता. काय माझी अवस्था. अरे मारू नका त्याला, मारू नका, त्याच्यामुळं मी वाचलोय, मारू नका. प्रधान म्हणला, मग याचं काय करायचं, एक काम करा, त्याच्यामुळं वाचलोय ना, 40,000 मोहरा घ्या, याला दान करून टाका. कळतंय ना तुम्हाला, हे कशाला द्यायला, कशाला आलं होतं, द्यायला आलं होतं, पण याच्या प्रारब्धात आणखीन होतं, याला आणखीन मिळालं. यानं विचार केला, आता काय करायचं बुवा. यानं दुसरी युक्ती केली. राजाची पत्नी दुसऱ्या मजल्यावर केस धुवून सुकवत होती. महाराज हे पाठीमागनं गेलं, राजाच्या बायकोला म्हणजे त्या राणी साहेबाला
खाली ढकलून दिलं. ती पडली. पडल्याबरोबर तिचं कंबरड मोडलं महाराज. अख्खी गल्ली गोळा झाली. गल्लीला आणि गावाला गोळा व्हायला वेळ लागतो का? तुम्हाला एक जुनी म्हण सांगू का? ऐका. गरीबाची मेली बायकू कोणाला येईना ऐकू. राजाची मेली शळी सारी गरजली आळी. गरीबाची बायको मेली तर लोक आतून कडी लावून बसतात. राजाची शळी मेली ना शळी, लोक म्हणतात गाईपेक्षा जास्त दूध देत होती राजाची. हे असंच आहे महाराज. हे सगळं असंच चाललंय. तुम्हाला आता काय सांगायचं? ज्याचं धकत आहे त्याचं धकत आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग पत्नी पडली. राजा आला. राजाने सांगितलं, रे ज्याने कोणी माझ्या पत्नीला वरतून ढकललं असेल त्याला आत्ताच्या आत्ता फासावर देण्यात येऊ. नुसतं राजा बोलला महाराज. त्याच 10 मिनिटाच्या आत जेवढा राजमहाल होता ना, जेवढी इमारत होती तेवढी ढसळली बुवा. मातीचा ढिगारा साचला. प्रधान तिकडनं आला. प्रधान म्हणतात, राजे साहेब ऐका, हा भाग्यवान होता म्हणून तुमच्या पत्नीचं नुसतं कंबरड मोडलं. हा नसता तो कोणत्या मातीच्या ढिगाऱ्यात बुजली असती ती सुद्धा दिसली नसती. राजा म्हटलं, खरंय, आणखीन 80,000 मोहरा घ्या याला दान करून टाका. मला काय सांगायचंय त्यांनी लक्षात तुमच्या? ज्याच्या प्रारब्धात आहे तो नको म्हटलं तरी त्याला मिळणार. आणि ज्याच्या प्रारब्धात नाही त्याला देवानं जरी देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मिळू शकत नाही. ऐका माऊली, शिव पार्वती रस्त्याने चालले. एक दरिद्री व्यक्ती तो रस्त्याने चालला होता. दरिद्री माणूस. आणि एक लक्षात ठेवायचं, दारिद्र्य ही अवस्था आपल्या वैऱ्याच्या सुद्धा जीवनात येऊ नये महाराज. आपल्या दुश्मनाच्या सुद्धा जीवनात येऊ नये. कारण 4 दुःख आहे. 4 दुःख आहे. ऐका. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य महाराज म्हणतात 4 दुःख आहे. कोणते कोणते ऐका. पहिलं दुःख आहे दरिद्री माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. दुसरं दुःख आहे महामूर्ख माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. तिसरं दुःख आहे महारोगी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. आणि चौथं दुःख आहे प्रवासी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. या प्रवाशांमध्ये आमच्या कलाकारांचे आणि कीर्तनकारांचे नंबर लागतात महाराज. लोक आम्हाला म्हणतात ते वडले पाकिटं काय करायचे, ते वडले पाकिटं काय करायचे. इथून जाता जाता आमचा ऍक्सिडेंट झाला तर कोणी पाहायला सुद्धा येत नाही महाराज. काय सांगू तुम्हाला, येताना 1000 फोन करतात लोक, कुठपर्यंत आल्या ताई, कुठपर्यंत आल्या. एकदा नारळ आणि पाकिट दिलं का ताई घाटात गेल्या का कुणीकडे गेल्या काय घेणं देणं नाही महाराज. लोक येते. अहो कोरोनात आपण अनुभव घेतला की नाही महाराज. तुम्ही बघा अख्खा कोरोना गेला. कोरोना कोणी आम्हाला विचारलं नाही ताई तुम्ही बरे आहे का. खरंच नाही विचारलं. अहो काही काय आपल्याकडे बरं आहे महाराज मंडळीचं. नाशिक जिल्ह्याला कृपा आहे निवृत्तीनाथांची. पण आळंदीमध्ये काही काय असे ठिकाण आहेत महाराज की काहींना संस्था सोडून जावं लागलं कोरोनामध्ये. काही कोणी विचारलं नाही पीठ आहे का मीठ आहे का, काही घेणं देणं नाही महाराज. अजिबात लोक आम्हाला विचारतच नव्हते. पण ऐका, तुम्ही आमची काळजी केली नाही आम्हाला काहीच वाटत नाही महाराज. काहीच नाही. आमच्या पांडुरंगाला आमची इतकी काळजी आहे ना का कोरोनात तुमच्यातले जेवढे मेले तेवढ्यांचे वर्ष श्राद्ध आमच्याच वाट्याला आले. 2 वर्षाची भर काढून दिली ना महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देव आहेत महाराज, काळजी करा. आमची कोणी काळजी नाही केली. देवाला का ज्याला प्रवचन जमत नव्हतं ते सुद्धा तोडकं मोडकं प्रवचन करायला लागलं कोरोनात. खरं आहे का नाही? म्हणून काळजी करणारा तो आहे. म्हणून ऐका, प्रवासी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय महाराज. सोपी गोष्ट नाही प्रवास करणं. सकाळपासून रात्रीपर्यंत गाडीत बसणं, तिथून पुढे कीर्तन करणं हे आपल्याकडे जवळ आहे. आम्ही पंचक्रोशीत फिरतो. पण लांब लांब गेलं की मग वाटतं प्रवास फार कठीण आहे. पण मी पहिल्या दुःखाचं वर्णन करते ऐका. दरिद्री माणूस रस्त्याने चालला. शिव पार्वती येत होती. पार्वती आईसाहेबांनी महादेवाला विनंती केली, देवा केवढा दरिद्री आहेत माणूस, याला काहीतरी देऊन टाका. देव म्हणले आग्रह करू नको, देऊन उपयोग होणार नाही. पार्वती आईसाहेबांनी नुसते डोळे मोठे केले. देव म्हणलं देतो. या डोळ्यात इतकी ताकद आहे महाराज. आता काय सांगायचं. नुसते डोळे मोठे झाले ना, त्याने चहा प्यायला जरी आणलं ना ते बाहेरच्या बाहेर नेतो, घरात आणत नाही. इतकी ताकद आहे महाराज. हे डोळे साधी गोष्ट नाहीये. बरोबर आहे की नाही महिला मंडळ? खुशाल हो म्हणतात बरोबर आहे. हरकत नाही. ऐका, पण जिथं ताकद दाखवायची ऐका तिथंच. नवऱ्याला फार धाकात ठेवणं काही मजा नाही बाबा. पण ऐका, मला सांगायचं एवढे, पार्वती आई देवाला ऐकावं लागलं. आपलं तर साधी गोष्ट आहे महाराज. हा, तुम्हाला ऐकावंच लागणार याच्यात अजिबात शंका नाही. आज संपूर्ण राष्ट्राला सुद्धा बाईचंच ऐकावं लागतंय. काही म्हणतात आता बाईचं कीर्तन चालत नाही, तो भाग वेगळा आहे. पण राष्ट्रपती सुद्धा महिला आहे हे विसरू नका. पण ऐका, आणि मग पार्वती आईसाहेबांनी महादेवाला सांगितलं. देव म्हणले देऊन उपयोग द्यावं लागेल. देवानं काय केलं ऐका बरं का. तुम्ही ऐकता ना सगळे. मोहरा भरलेला हंडा जो दरिद्री येत होता ना त्याच्या रस्त्याच्या मधोमध ठेवला बुवा.
मध्ये ठेवला. देवाला वाटलं ते पाहिल, मोर घेईल, श्रीमंत होईल, दारिद्र्य जाईल. देवानं ठेवला आणि तो चालतच येत होता. पण त्याच्या मनात विचार आला, दादा की माझं तरी बरं आहे बुवा, माझ्यापेक्षा आंधळी माणसं कस काय असतील. विचार करत होता तोपर्यंत ठीक होतं. पण यांनी डायरेक्ट प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली. हे डोळे झाकून चालायला लागलं, डोळे झाकून. बरं डोळे झाकून चाललं ना, त्या हांड्याला ठोकरलं, आता तरी डोळे उघडावं ना. ते म्हणलं अशाच आंधळ्यांना ठेसा लागत असेल, तसंच पुढे गेलं. हांड्याकडे डोकून पाहिलं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, कैसे प्राप्तीची या वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे. प्राप्तीची वेळ होती पण आंधळेपणाचं डोहाळं लागलं. कारण प्रारब्धात नाही ते मिळू शकत नाही, आणि ज्याच्या प्रारब्धात आहे त्याला मिळणार. म्हणून प्रपंचामध्ये वरती पाहू नका महाराज, जेवढं आहे त्याच्यामध्ये समाधान माला. प्रपंचात खाली पहा आणि परमार्थात वरती पहा. प्रपंचात आम्ही वरती पाहतो. ज्याची झोपडी त्याला वाटतं कौलाचं कधी होईल, कौलाचं त्याला वाटतं पत्र्याचं कधी होईल, पत्र्याचं त्याला वाटतं स्लॅब कधी टाकेल, ज्याचा स्लॅब झाला त्याला वाटतं दुसरा स्लॅब कधी टाकेल, ज्याचा दुसरा स्लॅब झाला त्याला वाटतं गाडी कधी घेईल, त्याला वाटतं जमीन कधी घेईल. याला म्हणतात प्रपंचात वरती पाहणं. आणि असं किती वरती पाहिलं तरी समाधान नाही. प्रपंचात खाली पहा म्हणजे काय पहा. ज्याचा स्लॅबचा टाक बंगला आहेत महाराज, त्यानं पत्र्याच्या घराकडे पहा. ज्याचं पत्र्याचं घर आहे त्यानं कौलाच्या घराकडे पहा. ज्याचं कौलाचं घर आहे त्यानं झोपडीकडे पहा. आणि ज्याची झोपडी आहे त्यानं भिकाऱ्याकडे पहा. 100% समाधान, 100% समाधान. म्हणून प्रपंचात खाली पहा आणि परमार्थात वरती पहा. काय वरती पहा? हरिपाठ पाठ झालाय ना, काकडा कधी पाठ होईल, परमार्थात वरती पाहिलं पाहिजे. काकडा पाठ झालाय ना, नाट कधी पाठ होईल, परमार्थात वरती पाहिलं पाहिजे. माळ घातली ना, पंढरपूरची वारी कधी करेल, मात्र परमार्थात वरती पाहिलं पाहिजेत महाराज. माझ्याकडनं किती वाऱ्या झाल्या पाहिजे, परमार्थात वरती पाहिलं पाहिजेत महाराज. आणि तुम्हाला एक सांगते, मात्र तुकोबारायांना वाटलं की माझ्यापेक्षा ज्येष्ठांनी, माझ्यापेक्षा श्रेष्ठांनी जो परमार्थ केला आणि ते दशेपर्यंत जाऊन पोहोचले, ती दशा मला कधी निर्माण होईल की माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरेल. हे महाराज अभंगाच्या प्रथम कैसी दशा येईल माझ्या अंगात, कैसी दशा येईल माझ्या अंगी, कैसी दशा येईल माझ्या अंगी, कैसी दशा येईल माझ्या पांडुरंगा घोरता से चित्त पांडुरंगा घोरता से नाथा बुडी दे पायाच्या चिंतने नाथा बुडी दे पायाच्या चिंतने नाथा बुडी दे पायाच्या चिंतने देहा पायाच्या
वाजवा, पण जरा मन मोकळ्याने वाजवा बरं. मला सांगा, तुम्हाला पाऊस जोरात करून गेलेला आवडतो की बुरबुर आवडते? हा, जोरात ना. मग तुमच्या बुरबुरी सारख्या टाळ्या आम्हाला कशा काय आवडतील? टाळी सुद्धा जोरात वाजली पाहिजे. हा, दुसऱ्याचं कौतुक करायला मन मोठं पाहिजेत महाराज. एक लक्षात ठेवा, माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण मनाने श्रीमंत असला पाहिजे. आणि मन कोणाचं श्रीमंत आहे? जो कायम दुसऱ्याची स्तुती करतो तो मनाने श्रीमंत असतो बरं का. ऐका, कै ऐसी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. हे देवा, ती दशा मला कधी निर्माण होईल? परमार्थाच्या दशेला जाऊन पोहोचलं पाहिजे. स्वतःच्या मनाला कधीतरी विचारलं पाहिजे, त्या दशेला जाऊन आम्ही पोहोचलोय का महाराज? ऐका, किती वाऱ्या केल्या, याच्या पलीकडे परमात्म्याचा आम्हाला अनुभव किती आला हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे महाराज. कारण का? ती दशा आम्हाला निर्माण व्हायला पाहिजे आणि आपलं चित्त त्याच्या चरणापाशी झुरलं पाहिजे. माणसं झुरतात, झुरत नाही असं नाही हो, झुरतात. दुसऱ्याचा बंगला पाहून झुरतात, त्याला काय अर्थ आहे? दुसऱ्याची गाडी पाहून झुरतात, दुसऱ्याची प्रगती पाहून झुरतात, एखाद्या महाराजाचं पाकिट वाढलं तरी झुरतात. काय अर्थ आहे त्याला? कशासाठी झुरायचं? अरे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतो, प्रारब्धात नसेल तर नाही मिळू शकत. म्हणून झुरायचंच असेल तर देवाच्या चरणापाशी आमचं चित्त कधी झुरेल याचा विचार आम्ही केला पाहिजेत महाराज. कधीतरी विचार करा. अरे लोक पटापट मरतायत, रोज मरतायत. कधीतरी विचार करा, एवढं आयुष्य जगलो पण एकदा सुद्धा पंढरपूरची वारी केली नाही. झुरा, देवाच्या वारी करता झुरा. एवढं कमावलं पण एकदा सुद्धा गावात पंगत दिली नाही. झुरलं पाहिजे. वर्गणी देत नाही, झुरलं पाहिजे. संत भोजन घरी नाही, झुरलं पाहिजे. झुरलं पाहिजे माणसाने. देवा एवढं सगळं दिलंय ना, तर आमचा काहीसा वाटा तुझ्या करता आला पाहिजे महाराज. लक्षात ठेवा, गावामध्ये इतका सुंदर सप्ताह बसतोय ना, एक पंगत आपल्या वाट्याला आलीच पाहिजे. आणि ज्याच्या वाट्याला सप्ताहाची पंगत येते महाराज, त्याच्यासारखा भाग्यवान तुझ्या महाराष्ट्रात कोण आहे महाराज? एवढं सोपं नाहीये महाराज. अन्नदानाची सेवा आपल्या वाट्याला येणं एवढं सोपं नाहीये. कीर्तन सेवा आपल्या वाट्याला येणं सोपं नाहीत महाराज. तुमच्याकडनं हा सप्ताह घडतोय, निदान इथं आलात तर ताडपत्री जरी उचलायच्या लायकीचं आपण राहिलो तरी आपल्यासारखं भाग्यवान आपणच महाराज. झुरला पाहिजे देवा करता महाराज. का झुरा? कारण त्याच्या इतकी काळजी आमची कोणीच करत नाही महाराज. कोण नाही करत महाराज. हा प्रपंच संसारातली माणसं स्वार्थी आहे. निस्वार्थ प्रेम करणारी या जगामध्ये फक्त देव आहे. किती प्रेम करतो, इथं मी किती उभं राहिले किती सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही महाराज, माझ्या देवाचं आमच्यावर किती प्रेम आहे. अरे इतकं प्रेम करतो. आणि ते प्रेम जर ओळखायचं असेल तर मी नेहमी सांगत असते, अरे कधीतरी निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये पंढरपूरची वारी करून पहा, मग कळेल की त्याचं आमच्यावर किती प्रेम. कधीतरी म्हणा, बाजीराव महाराज आम्ही तुमच्या दिंडीत येतो, आम्हाला चालू द्या तुमच्या दिंडीमध्ये. कधीतरी म्हणा, पालखी सोहळ्यात आम्हाला येऊ द्या. कधीतरी म्हणा. सोपं आहे महाराज? वारी होणं सोपं आहे? पालखी सोहळ्यात चालणं सोपं आहे? अजिबात नाही. त्याला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. किती काळजी आहेत महाराज. त्याच्याकरता थोडं झुरा, आयुष्यभर आमच्या करता झुरणारा तो आहे. आयुष्यभर काळजी करणारा तो आहे. किती काळजी आहेत. तुम्ही बघा, हौशे गौशे नवशे सगळे पंढरपूरच्या वारीत चालतात, सगळेच येत असतात. बरोबर की नाही महाराज? फार अनुभव येतो आम्हाला महाराज. आता काय सांगायचं, माझं तर अख्खं वारीमध्ये बायांची भांडणं मिटवता जातं महाराज. सोपे नाही बाया. जागा दुसऱ्याची नाही, भांडतात तिसऱ्या. लय अवघड आहे. आता काय सांगायचं. आंब्याच्या झाडाखाली बसल्या, भांडायला सुरुवात केली, ते मिटवता अख्खी वारी जाते. अजिबात नाही. हे सगळ्या प्रकारचे लोक आम्हाला भेटत असतात वारीमध्ये, सगळ्या प्रकारचे. पण लक्षात ठेवा, हौशे येऊ गौशे येऊ नवशे येऊ कोणी येऊत महाराज, पण पंढरपुरापर्यंत जायपर्यंत एकालाही माझा देव उपाशी ठेवत नाही. इतका जाणणारा तो आहे महाराज. इतकी काळजी करणारा तो आहे महाराज. अरे रिटायर झाले ना, रिटायर, त्यांना विचारा महाराज. रिटायर होत नाही तोपर्यंत पाणी हातात, चहा हातात, नाश्ता हातात, सगळं हातात. रिटायर झाला, वाटून दिलं, सगळं मुलाच्या ताब्यात देऊन टाकलं. पाणी मागा, येत नाही महाराज पाणी. सगळे रिटायरमेंट आमच्या बरोबर चाला महाराज, सगळे आमच्या बरोबर चाला. पण ज्याच्याशी रक्ताचं नातं नाही
ते सुद्धा मनगटाला धरते आणि ते म्हणतो माऊली आमच्या घरी 2 घास तरी जेवा, ही कृपा माझ्या पांडुरंगाची. काहीच साकडे पडून दी, काहीच साकडे पडून दी, निर्वाणी गोविंदा आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंदा आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दी, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येते. कुठलंही साकडे येऊ देत नाही, कोणतेही तेव्हा झुरे की जेव्हा मला स्वतःला माझा विसर पडेल आणि एकही क्षण मी तुझ्यापासून दुरवणार नाही. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हा
नाही तर हा ते चंद्रासारखे चमकतात. असो काही गरज नाही महाराज दुसऱ्याच्या जिल्ह्यातलं आणायचं, पण आता कसं आहे आपलं हे, जिथं पिकतं तिथं विकत नाही आणि तालुक्यात नाही ना. वा वा. काय असतं, असंच असतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही. असं काही गोड आहेत महाराज, किती सुंदर गातात ना. पण असो आपल्याला नेहमी दुसरी डोक्यावर घ्यायची सवय लागली. असो मला काही त्या विषयाकडे जायचं नाही. आता काय तुम्ही सप्ते सुद्धा उपते द्यायला लागले. तुमच्याकडे बरं आहे टाळकरी आहे, पण उपते चालू आहे महाराज सगळीकडे, बरोबर आहे की नाही. टाळकरी तुम्हीच आणा, वादकही तुम्हीच आणा, गायकही तुम्हीच आणा, मग ते तोडून घेतात ₹1,00,000 सप्ताह. साधी गोष्ट नाही राहिली ना. असू द्या, आपलं आपल्याला किंमत कळाली पाहिजे. फार गोड गातात महाराज. नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही म्हणी. महाराज म्हणतात अशी दशा मला निर्माण करून दे, माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरू दे, माझ्या देहाचा मला विसर पडू दे. जोपर्यंत माझ्या मला देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत मी तुझा होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्याला आपल्या प्रपंचाचा विसर पडत नाही तोपर्यंत आपण परमार्थिक होऊ शकत नाही. तुमच्या देहाचा तुम्हाला विसर पडला हे कधी समजायचं, कधी समजायचं सांगू का. वाईट वाटून घेऊ नका, पण निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात तुम्ही निघालात आणि तिथून निघाल्यापासून तर 28 दिवसांमध्ये एकदा सुद्धा तुम्ही घरी फोन केला नाही की समजायचं ती दशा तुम्हाला निर्माण झाली. काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही. नाही तर मी बरेच वारकरी पाहते सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतात आणि रात्री फोन करतात बारे दिले का. काय अर्थ आहे त्याला, काहीच नाही ना. म्हणून मला सांगायचं ती दशा आम्हाला कधीतरी प्रपंचाचा विसर आम्हाला पडला पाहिजे. म्हणून हे देवा ती दशा मला निर्माण होऊ दे, माझं चित्त तुझ्या चरणापाशी धरू दे, माझ्या देहाचा मला विसर पडू दे आणि एकही क्षण मध्ये येऊ देऊ नको की मला तुझी आठवण येणार नाही, असा एकही क्षण नको. एवढंच नाही, त्या सेवेला मी कधी पात्र होईल की तो ऋषिकेश परमात्मा माझ्यावर आनंदी झाला पाहिजे. एक लक्षात ठेवा, जगाला आनंदी करण्याच्या भानगडीत पडू नका, अजिबात नाही. जग आहे महाराज ते, तुम्ही जोपर्यंत द्याल तोपर्यंत जग तुम्हाला चांगलं म्हणेल. जगाला नका आनंदी करण्याच्या भानगडीत पडू. हे जग आहे, तुम्हाला जर कधी खुशच करायचं असेल आणि आनंदीच करायचं असेल तर माझ्या पंढरपूरच्या मालकाला करा, तुम्ही आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला खुश करा महाराज. त्याला खुश ठेवण्याची पद्धत फार सोपी हो, फार काही करावी लागत नाही. आणि तुम्हाला त्याला आनंदी करायचंय ना, फार आनंद देऊ शकतात, पण कशाने, त्याच्याकरता तुम्हाला साधारणतः गोड भजन तरी गाता आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असते, काही काही लोक म्हणतात आम्हाला वृंदावनातला कान्होबाकडे जायचंय आणि त्याला भेटायचंय, पण त्याला आनंदी करायचं, त्याला तुमच्याकडे आणायचंय. फक्त एकच काम करा, गोड भजन करा. ऐका, हरी राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे, मिला दे, राधे 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 श्याम मिला दे,
कृष्ण भगवान की जय. त्याला आनंदी करायचंय ना, काही करायचं नाही, फक्त त्याचं भजन करायचंय. पण ऐका, जेवढे बरोबर 7:30ला आले ना महाराज, 7:30ला ते कीर्तनाला आले, अर्थात भजनाला आले, आणि जे बरोबर 8:45 वाजता येऊन बसले ते भोजना करता आले. म्हणजे भोजना करता येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे आणि कीर्तनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही त्याचं भजन केलं की तो खुश होत असतो आणि तो आम्हाला आयुष्यभर सुख देत असतो. म्हणून त्याला खुश करा, आणि त्याला खुश करायचंय ना, मग महाराज म्हणतात, कै ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेसी तृष्टाईल. त्याला आनंदी करा, आणि तो जर आनंदी झाला तर मी माझ्या संचिताला धन्यता दिल्याशिवाय राहणार नाही. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे धन्य मानिना संचिता. तुका म्हणे धन्य मानिना तुका म्हणे धन्य मानिन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख. महाराज म्हणतात, हे देवा, ती दशा मला निर्माण होऊ दे, माझं चित्त तुझ्या चरणापाशी धुरू दे, माझ्याच देहाचा मला विसर पडू दे, एकही क्षण व्हायला जाऊ देऊ नको, त्या सेवेला मी पात्र होऊ दे, तो ऋषिकेश परमात्मा आनंदी होऊ दे, आणि तो जर आनंदी झाला तर मी माझ्या संचिताला धन्यता दिल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्या सर्वांच्या संचिताला आपल्याला धन्यता द्यायची असेल तर परमार्थ केलाच पाहिजे. गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, परमार्थ करायचा आहे, कर्म चांगलं करा, आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करा. आपण आपल्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे महाराज. सध्या काही काही राजकारण्यांनी तुमच्या आमच्यामध्ये जातीपातीच्या वाटण्या करून दिल्या. एक लक्षात ठेवा, जातीपातीच्या वाटण्या करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात ठेवा. वा 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 वा. तर गावांचं कल्याण आहे महाराज, तर जिल्ह्याचं कल्याण आहे, तर महाराष्ट्राचं आणि तर भारत देशाचं कल्याण आहे. या लोकांनी आपल्यामध्ये हा या जातीचा, तो त्या जातीचा, हा संत माझा, तो संत माझा. एक लक्षात ठेवा, संतांनी आम्हाला एका छताखाली उभं केलं, तो म्हणजे हिंदू धर्म. आपण आपल्या धर्मासाठी जागं राहिलं पाहिजे. आणि खरंच काही काही नेते मंडळी इतकी चांगलेत महाराज, ते कायम आपल्या देव आणि धर्मासाठी काम करत असतात. तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता गेल्या वेळेस माझं जाणं नांदगावला झालं होतं बरं का, आणि महाराज मला तिथं आमचे नंदकिशोर महाराज आहेत, त्यांनी मला सांगितलं की ताई म्हणालेत, आमच्या इथे सुहासांना कांदे सगळ्या वारकरी संप्रदायाचं मात्र त्या ठिकाणी सन्मान करतात दरवर्षी. आणि मी म्हणते संप्रदायाचा सन्मान झाला पाहिजे. आणि
खरंच महाराष्ट्रामध्ये एकच आमदार असे आहेत, त्यांचं नाव आहे सुहास अण्णा कांदे, की त्यांनी वारकरी संप्रदायाचा आदर तिथे केलात महाराज. आणि आत्ता मी जाऊन आले तिथं आणि अण्णांनी मला बोलायला उभं केलं. आता मी काही त्या तालुक्यातली नव्हती पण गेली आणि अण्णांचं विशेष प्रेम. पण अण्णा मला म्हणाले ताई 2 शब्द बोला. आणि बाजीराव महाराज मी बोलायला सुरुवात केली. मी म्हणाले अण्णा तुम्ही सगळ्या वारकऱ्यांचा सन्मान करतात, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, काही नाही केलं तरी चालेल पण सध्या आमच्या विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या सभामंडपाच्या कामाकडे लक्ष द्या. आणि अण्णांनी मला शब्द दिला की ताई काय वाटेल ते करेल, पण सभामंडपाकरता चांगल्यात चांगला निधी आणून देण्याचं काम मी करेल. हे सुहास अण्णा कांदे मला म्हणालेत महाराज तुम्ही लक्षात ठेवा, एकदा निवडून आले की कोणी कोणाकडे लक्ष देत नाही, पण संप्रदायाकडे, मंदिराकडे आणि वारकऱ्यांकडे लक्ष देणारे सुहास अण्णा कांदे महाराज. आणि म्हणून मला खूप आनंद वाटला. धर्माकरता देवाकरता ते उभे राहतात. आणि अण्णांनी आपल्याला मात्र तेच सांगितलं त्या दिवशी पण, आपण फक्त हिंदू धर्माचे आहोत एवढं लक्षात ठेवायचं, आपल्या धर्माचं पालन करायचं. मुलींनो कपाळाला टिकली लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, हातामध्ये बांगडी घालायची, पायामध्ये हातामध्ये कानामध्ये काहीतरी घालायचं. आणि सर्व छोट्या छोट्या मुलांना माझी विनंती आहे महाराज, गावातल्या तरुणांना माझी विनंती आहे, घराच्या बाहेर निघताना टिळा लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, अजिबात नाही. का तुम्ही जा जरा मुस्लिम धर्माकडे पहा, एवढं पोरगं सुद्धा महाराज गोल टोपी घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही हो. त्यांना त्यांच्या धर्माबद्दल अभिमान आहे, तर तुम्हा आपल्या हिंदू धर्माबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. काही लोक म्हणतात ताई शाळेत चालत नाही, इंग्लिश मिडियम आहे. जा सगळ्या पालकांनी शाळेत जाण, म्हणा आमची हिंदूंची पोरं आहे टिळा लावतील, हिंदूंच्या मुले टिकली लावतीलच, आमची हिंदूंची पोरं आहेत सगळ्या गोष्टी करतील धर्माला पाळून, तरच आमच्या हिंदूंची पोरं तुमच्या शाळेत येतील, अन्यथा एकही हिंदूचं पोरग शाळेत येणार नाही, शाळा बंद पाडाव्या लागतील. महाराज आपण आपल्या धर्माचं पालन करा. तरुणांना माझी विनंती, फक्त सप्त्यालाच गोळा होऊ नका, तर आठवड्याला शनिवारी मारुती मंदिरात हनुमान चालीसा घ्या, तर सप्ताह करण्याचा फायदा आहे महाराज. नाहीतर वर्षाला जमायचा उपयोग नाही. या मंदिरात चालू आहे का हनुमान चालीसा? चालू आहे का? नक्की ना? वा क्या बात आहे. जेवढे जेवढे हनुमान चालीसा करणारी मुलं आहेत, जेवढे जेवढे येतात त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवत महाराज. आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्माचं पालन करा, मुला मुलींवर संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा आणि देवाला आनंदी करायचे, संचिताला धन्यता द्यायची. एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा
भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर आज हा सप्ताहाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांनी माझ्याकडे दिली. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. खूप गोड नियोजन आहे. गाव छोटं आहे पण खूप आनंदाचं वातावरण तुम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर आजची कीर्तनं संत सेवा ज्यांनी घेतलेली आहेत ते कैलासवासी राहीबाई राजाराम लहाने यांच्या स्मरणार्थ श्री राजाराम यशवंत लहाने यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं संत भोजनाची पंगत सकाळी ज्यांच्याकडे होती ते आदरणीय शिवाजी देवराम लहाने. त्याच पद्धतीनं आज संध्याकाळचा महाप्रसाद स्वर्गवासी एकनाथ यशवंत लहाने यांच्या स्मरणार्थ श्री विनायक व श्री सचिन एकनाथ लहाने यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. कारण जेथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळाचा उद्धार होत असतो एक शीत अन्नदान केल्यानं. तेव्हा एवढ्या सगळ्या गावाला जेव घालायला केवढं मोठं सौभाग्य लागतं. म्हणून संत भोजन ज्यांच्याकडे, सकाळचं भोजन संध्याकाळचं भोजन ज्यांच्याकडे, ती सगळी भाग्यवान मंडळी आहेत. न सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता आदरणीय आमचे मोहनभाऊ असतील त्यांचाही मला फोन झाला. आदरणीय आमचे गणेशभाऊ लहाने असतील त्यांचाही मला फोन झाला. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे अजितदादा गीते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला ज्यांनी गोड मृदुंगाची साथ संगत केली ते आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य युवराज महाराज. यू आणि राज आहेत ते. ऐका, खूप गोड वाजवतात. त्यांच्या वाजवण्यामध्ये खूप ताल आहेत, रंग आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमात रंग भरण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर आहे त्या परिस्थितीत सुद्धा, बरं का, आहे त्या परिस्थितीत सुद्धा चांगलं वाजवणं याला कलाकार म्हणतात. म्हणून त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य आमचे संतोषजी महाराज ताटे त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप लहानपणापासून मी त्यांना ओळखते. मनापासून आपलंही ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत आलेले गायनाचार्य आमचे विशालजी महाराज नन्नावरे त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. ते सुद्धा डुबेरचेच आहे, म्हणजे अर्थात आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचं भूषण आहेत. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य आमचे चंद्रे महाराज त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. गेलेत का? गेले? बरं, ठीक आहे. त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे गायनाचार्य आकाशजी महाराज. ते नाव थोडं अडखळत येतं माझ्याकडनं, पण असो, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. पण इतकं सुंदर गातात महाराज, मनापासून गातात, म्हणून आपलं मनापासून ऋण व्यक्त करते. म्हणजे आडेवेडे न घेता गातात. कुणाचंही कीर्तन असो मन मोकळे. मी त्यांना खूप ठिकाणी बघितले, सुंदर गातात. महाराजांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या परिसराचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्त परायण दिंडी चालक विश्वगुरू निवृत्तीनाथांवर त्यांची खूप मोठी आस्था आहेत असे आदरणीय हरिभक्त परायण आमचे बाजीराव महाराज जेजूरकर त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे मनोजजी महाराज त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी गुणीजन मंडळी आपण सर्वच परिचित आहात, ग्रामस्थ आहात. आपलं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे विनेकरी बाबा त्यांच्याकडे बघितलं की एक वेगळा आनंद वाटतो, बरोबर की नाही? ते आमच्या पालखी सोहळ्यात वारीमध्ये असतात, पण अगदी छान. कुणाशी भांडण नाही, कुणाशी वाद नाही. नाही तर बरेच विनेकरी फेट्या करता भांडतात, पण तसले नाही. तुमचे विनेकरी हे असो, म्हणजे तुमचे विनेकरी ते देखील आलेत. अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहे, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे लहाने बाबा त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. माझे पतिदेव आदरणीय हरिभक्त परायण सतीजी महाराज जगताप त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. चोपदार तर मला खूप आवडले. दिंडी नंबर 47चे हे विनेकरी, म्हणजे आज सगळेच विनेकरी आहे. असो, पण चोपदार किती भारी आहे. आता फक्त त्यांनी मला जपून आणलं, जपून नेतील अशी अपेक्षा व्यक्त करते. त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. अगदी छान शूटिंग चालू आहे सुंदरपैकी यूट्यूबला. मात्र त्या ठिकाणी खूप चांगली मान्यता आहे आणि त्या ठिकाणी गुरुकुल पर्व असं त्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब कराल ना? वा, सर्वांनी करा. आमचे विनायक दादा म्हटले की फार मोठं नाव आहेत, म्हणून विनायक दादाचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग केली. जे सांगितलं राग आला नाही तुम्हाला, नाही तर बरेच साऊंड सिस्टीमवाले
तुमच्या तुम्हीच करा, आम्हाला काही घेणं नाही असं म्हणतात. पण तुम्ही जेवढं जेवढं द्या म्हटले तेवढं दिलं. थोडं कमी जास्त असेल पण रागवले नाही कुणावर, म्हणून तुमचं मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण व्यक्त करते. कुणाचं नामोल्लेख करण्याचं राहून गेलं असेल तर आपल्या सर्वांचं क्षमा मागते. तरुण मंडळी सगळेजण चांगलं सहकार्य करतात. आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करून सर्वांना विनंती करते, ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करायचे, ज्यांना आहे त्यांनीच. उभे असणारे सुद्धा मी बघते तुम्हाला सर्वांना. वा, सर्वांनी हात वरती करून विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन करायचं आहे. हे